घरच्या घरी मस्त एकदम पाहू शकता कशी घाटी तयार केलेली आहे। एकदम सोपी पद्धत आहे आणि 5 मिनिटात तयार होते। नक्की सर्व पूर्ण व्हिडिओ पहा। सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला घाटी बनवून दाखवणार आहे। गुढीपाडवा आलेला आहे तर गुढीपाडव्याला आपण घाटी विकत आणतो, तर ते विकत न आणता आपण घरी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे। इथे हे पहा, हा दोरा आहे आणि हा छान असा सुती दोरा आहे, पण हा दोरा मी पाण्यात भिजत ठेवलाय कारण हा पाण्यात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण घाटी आपण खातो त्यामुळे हा दोरा आपण धुवून घेऊया। आणि त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि हे भांड घेतलेले आहे। हे भांड स्वच्छ पुसून घेतलंय आणि आपल्याला घाटी सफेद बनवायची असेल तर सफेद बनवू शकतो, कलर मध्ये बनवायचे असेल तर असे आपले खायचे कलर असतात ते घ्यायचे। तर मी हा येलो कलर घेतलेला आहे आणि आता ह्याला आपल्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचंय। एक एक टिपका तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही, जास्त पण नाही लावायचं। आणि एकदम सोपं आहे, अगदी 5 मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे घाटीची, पाहू शकता। आता ह्याला मी हे तेल असं चोळून घेते आणि आपल्याला ह्या मधल्या 3 ह्याचा उपयोग नाही करायचा। हे आप्पेचं भांड आहे तर ह्याचा उपयोग आपण फक्त कडाच्या ह्याचा करणार आहोत। हे पहा, मी आता ह्याला सगळ्याला तेल लावून घेतलंय आणि आता हे जे मी भिजत घातला होता दोरा, तर हा दोरा स्वच्छ पिळून घेते मी। आता पाणी घातलं, हे पहा, आणि हे पाणी खराब नाही झालं, दोरा एकदम स्वच्छ आहे तरी पण मी धुवून घेतलाय। आता हा दोरा आपल्याला ह्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे, एकदम ह्याच्यात बनवायचंय। आता मी ही साखर या पातेल्यात टाकून घेते आणि ह्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचं, एवढंच पाणी टाकायचं आपल्याला। तर मी दुसरं पाणी घेते आणि मग ह्याच्यात टाकते आणि पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवते। आता आपण इथं साखर टाकून घेतली आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय आणि इथं उन्हामुळे खूप चमकतंय आणि गॅसवरती ऑन करून बारीक गॅसवरती हे आपल्याला एकसारखं ढवळत राहायचंय। ह्याचा पाक तयार करायचा आपल्याला, तोपर्यंत हे बारीक गॅसवर ढवळत राहायचंय। मस्त असा आता ह्याला फेस आलेला आहे, पाहू शकता। आता ह्यातली साखर पण वितळलेली आहे तरी पण आपल्याला याला हलवायचंय जोपर्यंत पूर्णपणे हे चिकट होत नाही। आता हे चिकट व्हायला लागलेलं आहे, अजून 1-2 मिनिटं हलवूया। हे पाहू शकता हे किती छान आता झाले आपलं तयार। आता मी ह्याच्यात थोडासा खायचा कलर टाकते आणि तो पण हलवून घेते। छान कलर आलाय त्याला। 1 वाटीमध्ये 2-2 चमचे टाकूया। आधी एक एकच टाकून नंतर लागलं तर परत टाकू, नाहीतर संपून जायचं। छान अशी आपण येलो कलरची घाटी बनवूया आणि खूप सोपं आहे, अगदी झटपट तयार होतं। आता 1-1 चमचा टाकून झालेला आहे, अजून 1-1 चमचा टाकते मी। हे पाहू शकता, वरा मध्यभागी घ्यायचा आपल्याला असं। इथे पाहू शकता लगेच 2 मिनिटांमध्ये घाटी तयार होती, ह्याला बिलकुल वेळ लागत नाही, 2च मिनिटात लगेच जमतं हे। आता आपण काढून बघूया ही घाटी। हा जो धागा आहे इथं आपण या धाग्याला धरून उचललं, इथं कशा मस्त वाजतीय। हे पाहू शकता, दिसती का पूर्ण? फोटो एक ही आहे आपली घाटी।
आपली नवह्याची घाटी तयार झालेली आहे. पाहू शकता किती छान झाली, अगदी घरच्या घरी मस्त एकदम. ह्याला खालनं डिझाईन पण झाली या, कारण ह्याला डिझाईन आहे इथं आतमध्ये ना, त्याच्यामुळे एकदम खणखणीत वाजती या.